भोकर में कांग्रेस पार्टी तमाम 22 उम्मीदवारों को नगर परिषद चुनाव में खड़ा कर रही है। नानिस जिला एमपी रविंद्र चौहान ने भोकर तालुक में नगर अध्यक्ष के तौर पर गरीबों का हमदर्द ज़मीनी कार्यकर्ता संदीप गोविंदराव कोंडुलवार को खड़ा किया है। उन्होंने मीडिया से मुखातिब होकर कहा कि अगर भोकर से कांग्रेस पार्टी शानदार जीत दर्ज करती है तो वह भोकर के तरक्याती कामों को पहले करने की कोशिश करेंगे। इसी तरह भोकर में फैला हुआ भ्रष्टाचार को खत्म करने की वो कोशिश करेंगे। काँग्रेस पक्षाकडून आपण नगराध्यक्ष लढत आहे। सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे। भोकर शहरात तुम्ही आलात। माझं नाव संदीप गोविंदराव कोंडलवार। मी माझ्या कुटुंबाचा वारसा जपत आज मी नगराध्यक्ष या पदासाठी उभा टाकलेला आहे। 11 प्रभाग असून भोकर शहरामध्ये मी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना तोंडापुढे जाणार आहे की हे मी विकास करून दाखवेन। वंचित सोबत तुमची युती झाली नाही का? म्हणजे काय नुकसान होऊ शकतात का? मी पक्षश्रेष्ठींना पण विनंती केलं होतं, पण काही पक्षश्रेष्ठींनीच निर्णय घेतल्यामुळे हे आम्हाला युती झाली नाही। भोकर हे अशोकरावचा गड मानला जातं, किती कसा असेल तुमचा? गड हा अगोदरपासून काँग्रेसचाच होता। चव्हाण साहेब गेल्यापासून भोकर हे अगोदरही काँग्रेस में आहे, आताही काँग्रेस में राहील। डेव्हलपमेंटचं ते काम कसं होणार काय झाले काय? आदरणीय खासदार साहेबांच्या रूपामध्ये आम्ही डेव्हलपिंग करणारच आहोत। त्यांच्या पूर्ण निधीचा उपयोग करून आम्ही विकास कामांना प्राधान्य देणार आहोत। मूलभूत सुविधा लोकांना उपलब्ध नाही, त्याबद्दल आपण काय सांगू? नगर परिषद निवडणूक ही गेल्या 2014 झाली होती, नंतर ती 19 मध्ये संपली होती। नंतर कोरोना काळामुळे ही इलेक्शन होऊ शकली नाही। तर हे आज या घडी 2025 मध्ये काही विकास कामे आतापर्यंत राहिलेलीच आहेत। नळाला स्वच्छ पाणी, फिल्टर पाणी, तसेच शिक्षणाचा दर्जा। भोकर शहरामध्ये 2009 मध्ये प्रस्ताव होता उर्दू अंगणवाडी, मराठी अंगणवाड्या हे कुठल्याच प्रस्ताव मंजूर न करता ते आजही जिल्हा परिषद मार्फतच चालतात। हे आम्ही विकास करू, नगर परिषद मार्फत करूया। काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे। त्यांचा आरोप आहे की आम्ही काँग्रेस सोबत होतो पण आम्हाला सन्मान दिले गेले नाही, पण ते राष्ट्रवादी आणि शिंदे गटकडे गेले नाही। काय कार्यकर्ते यांच्याबद्दल काय म्हणणार? आदरणीय खासदार साहेबांनी तसेच पप्पू पाटील कोंडेकर साहेबांनी, जिल्हा अध्यक्ष साहेबांनी जे मुळात काँग्रेस पक्ष जो आहे सर्वसामान्याचा पक्ष आहे, सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे। कुठलाच जातीभेद न करता साहेबांनी तिकीट वाटप केलंय। तसेच जो पक्षासाठी झटला लढला त्यांना हे तिकीट देण्यात आले। हे विनाकारण विरोधकांचाच आरोप आहे। अपोजिशन का ये इल्जाम है कि कांग्रेस बीजेपी के इशारे पे काम कर रही है, इस पर आपको क्या कहना? आपके जरिए मैं आज सुन रहा हूं की हे तुमच्याकडूनच ऐकत आहे। सर्व जनतेला माहित आहे भाजप पक्षाची बी टीम कोणता पक्ष आहे। काँग्रेस आहे सरळ सरळ चलणारा पक्ष आहे। कांग्रेस जीत पाएंगे सर, क्या लगता है? आमचं पूर्ण बहुमत येईल, याच्यात कुठलं दुमक नाही। नगराध्यक्ष तर मी येणारच, आमचे सीट 22 येतीलच। सर, मुस्लिम वोट तोड़ने का असते यहाँ पे ऐसा लोगों का कहना है कि यहाँ पे एमआईएम को पहली बार उतारा गया है, इस पर क्या? हो, इलेक्शन में जो अभी तक म्हणजे आजपर्यंत एमआईएम पक्ष हा नव्हता। जसे साहेब बीजेपीत गेले तर आज एमआईएम पक्ष भोकर तालुक्यामध्ये हजर झालाय। सर्वांना माहित आहे पक्षाबद्दल, बीजेपी पक्षाबद्दलही माहित आहे, एमआईएम पक्षाबद्दलही माहित आहे त्यांचं काय काम आहे। जाती जातीत भांडणे लावणे हे त्यांचं काम आहे। आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही। भोकरची जनता ही सर्व ओळखून आहे, त्या असल्या थाराला जनता जात नाही, आमच्या सोबत आहे, हे आम्हाला अभिमानानं गर्व आहे। 2 तारीख को मतदान होने वाला है सर, आवाम से आपका क्या आह्वान है? मी सर्व युवांना माझ्यातर्फे मी अशी विनंती करतो व माझ्या पक्षांतर्फे मी विनंती करतो की मतदानाचा हक्क बजवा आणि जास्तीत जास्त मतदान करावं हीच विनंती करतो। किन मुद्दों पे इलेक्शन लड़ेंगे सर? हम विकास के मुद्दों पे ये इलेक्शन लड़ेंगे। क्यों तो भोकर शहर जो ऐसा है
की यहाँ पे शिक्षण शाळेचा कुठलाही दर्जा नाही, लाईट, सोलार लाईट जिथं ज्यांचे घर मोठे आहेत त्यांच्याकडेच आहेत, गरिबांच्या वस्तीमध्ये कुठलीच लाईट नाहीये, पाण्याचा प्रश्न, नगर परिषदमध्ये कुठलाही पैशाशिवाय काम होत नाही, आम्ही ते फ्री कॉस्ट आम्ही करू। भोकर को अशोक चौहान का गढ़ माना जाता है, ऐसे में कांग्रेस अपने उम्मीदवारों को जिता कर लाएंगी। 100% जितवण जनताच आमच्या सोबत आहे आणि आम्ही विकासांचंच काम करू। आतापर्यंत 15 वर्षापासून कुठलाच विकास झालेला नाही, ह्याच मुद्द्यावर आम्ही 100% कांग्रेस पक्ष जीततोय हे आम्हाला भरोसा है। बिहार का रिजल्ट को देख के बीजेपी ये कह रही है कि जिले के तमाम नगर परिषद और नगर पंचायत के चुनाव बीजेपी जीतेंगे, इस पे क्या कहना? जे राज्याचा मुद्दा आहे, हे आमच्या भोकर शहराचा विकास काय असते हे आम्ही करून दाखवणार आहोत, ज्यामुळे आमच्यावर विश्वास जनता करेल आणि आम्ही जितून येऊ। बीजेपी सत्ताधारी आहे, राष्ट्रवादी आहे, शिंदे ग्रुप आहे, सर्व सत्ताधारी पक्ष आहेत, आपण कसं त्यांचा मुकाबला करणार, काँग्रेस पार्टीचा मुकाबला करणार। सर्व जनसामान्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून जे त्यांना आम्ही आमचं जे काम करणार आहोत, जे विजन आहे पुढचं आम्ही निवडून आल्यानंतर कसा विकास करणार त्या मुद्द्यावर आम्ही हा विकास करू। आणि त्यांनी आम्हाला तरी चेहरा आहे की मतदान मागण्याचा, त्यांच्याकडे कुठलंच विजन नाहीये मतदान मागण्याचं।